नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे छोट्या मोठ्या भुकेसाठी झटपट बनणाऱ्या तिखट पुऱ्या। त्यासाठी एक मोठा साईजचा कच्चा आलू घेतलेला आहे, त्याला कापून घेतलेला आहे आणि एक कांदा घेतला आहे। त्यामध्ये 2-3 मिरच्या, लसणाच्या कळ्या आणि अद्रकाचा तुकडा घालून त्याचा फाईन असा पेस्ट तयार करून घ्यायचा आहे। एका कटोऱ्यामध्ये 1 ते 1.5 कपच्या जवळपास गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये 2 चम्मच रवा टाकलेला आहे, बारीकवाला सुजी, आणि अजवाईन थोडं घ्यायचं आणि हाताने मॅश करून घ्यायचं। जिरा आणि धनियाचे बीज जे राहते म्हणजे धनिया, त्याला मी हाताने असं अगोदर कुटून घेतलं होतं थोडं आणि हाताने मॅश करून टाकत आहे। नंतर थोडीशी हिंग, हळद, तिखट आणि चवीनुसार मीठ घालून थोडंसं कोथिंबीर कापून घ्यायचं बारीक बारीक मस्त, आणि कढीपत्ता असेल तर तो पण टाकू शकतो, नाहीतर नाही टाकू शकत, ऑप्शनल आहे। आणि जो बनवलेला पेस्ट आहे तो टाकायचा आणि सर्व एकत्र करून थोडंसं पाणी घालून एक डो असा तयार, सॉफ्ट असा डो तयार करून घ्यायचा। त्याला तेल लावून घ्यायचं आणि 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवायचं। नंतर छोटे छोटे गोळे घेऊन त्या छानपैकी पुऱ्याच्या साईजमध्ये लाटून घ्यायचं आणि पुऱ्या लाटून झाल्या की गरम तेलामध्ये फ्राय करायचं। फ्राय करून झाल्या पुऱ्या की तुम्हाला दह्यासोबत, लोणच्यासोबत किंवा चटणीसोबत, ज्याच्यासोबत पण तुम्हाला खायचं असेल त्यासोबत मस्तपैकी खायचं, एक नंबर। नाही तर अशाही खाल्ल्या तरी खूप छान लागतात। आणि आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।